गारगोटीची कचेरी आता काळाच्या पडद्याआड गेलेली आहे. पण तसं बघितलं तर भारतामध्ये जे पहिले 5 लढे आहेत प्रमुख, त्यातला हा एक महत्त्वाचा पहिला 5 मधला लढा, क्रांती लढा म्हणून गारगोटीचा उल्लेख केला जातो. त्याचं नेतृत्व देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी केलेलं होतं. गोपाळराव बकरे होते की ज्या हेतूनं हे कुरचं पूल उडवायचं, मग ती यंत्रणा कशी करायची, ते उडवायचं म्हटल्यानंतर स्फोटक पाहिजेत आपल्याकडं. पण काय झालं की ज्या हेतूनं हे कुरचं पूल उडवायचं हे ध्येय समोर ठेवलं होतं, ते वेगळ्या पद्धतीनं घटना घडली. ती 12 डिसेंबरच्या मध्यरात्री जो हल्ला झाला, इंजुबाई देवालयामधून क्रांतिकारकांनी कचेरीच्या दिशेने आगीकूच केली. त्या गुहेमध्ये एक दगड आहे, पाषाण आहे. त्या पाषाणावरती विटा वगैरे आणलेल्या होत्या. अग्निकुंड बनवलं तिथं क्रांतिकारकांनी, आणि ते अग्निकुंड पेटवलं. तिथं शपथ घेतली गेली स्वातंत्र्याची. आणि मग अंधाराचा फायदा घेत स्वामी पुढं आले, कचेरीच्या प्रवेशद्वाराजवळ आले. गारगोटी लढा आपण बघत असताना या क्रांती लढ्यातला पहिला क्रांतिकारक, पहिले शहीद झाले. कुर्डे असेल, गारगोटी असेल, पालगाव असेल, मडिली असेल, पूर असेल, हा सगळा परिसर हा स्वातंत्र्य लढ्यानं एकेकाळी भारावून गेलेला होता. आजूबाजूच्या परिसरातील सगळी जनता या क्रांतिकारकांच्या मदतीसाठी उभी होती.